नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम टेक मराठी या YouTube चॅनलवर। मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता आपल्या चॅनलचे 10,133 सबस्क्रायबर हे आहेत आणि टोटल 28 दिवसात तुम्ही पाहू शकता मित्रांनो एवढे व्ह्यूज आलेले आहेत आणि इथे 28 दिवसामध्ये तास किती कंप्लीट झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता 645 हे तास कंप्लीट झालेले आहेत। टोटल जर तास म्हटलं मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती 40,000 प्लस तास हे कंप्लीट झालेले आहेत। तरी सुद्धा आपलं चॅनल हे मॉनिटाईज नाहीये। ते का नाहीये मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो खरंच आपल्या चॅनलवरती टोटल वॉच टाइम किती झालेला आहे हे आपण पाहणार आहोत आणि टोटल व्ह्यूज किती आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही पाहू शकताय इथे एनालिटिक्सचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हे महिन्याचं दाखवत आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता टॉप कंटेंट कोणते आहेत, लाईव्ह रिअल टाइम व्ह्यू किती चालू आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवरती लास्ट 365 म्हणजे आपल्याला एक वर्षाचा क्रायटेरिया असतो, तर एक वर्षामध्ये आपल्या चॅनलवरती टोटल व्ह्यूज किती आहेत हे आपण पाहूया। हे पाहण्यासाठी यावरती क्लिक करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो 7 डेज, 28 डेज, 90 डेज आणि 365 डेज। मित्रांनो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हे एक वर्षाच्या आत कंप्लीट होणं गरजेचं आहे। तर आता आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती किती झालेलं आहे हे आपण पाहूयात। तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता मी 365 डे केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 1,39,025 व्ह्यू हे टोटल आलेले आहेत। एक वर्षाचे 1,39,000 पाहिलेलं आहे। आता आपण लाईफ टाइम साठी व्ह्यू आपल्या चॅनलवरती जेव्हापासून आपण चॅनल चालू केलेलं आहे तेव्हापासून आपल्या चॅनलवरती टोटल व्ह्यूज किती आलेले आहेत लाईफ टाइम साठी, तर इथे लाईफ टाइमचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करूया आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला विश्वास बसणार नाहीये। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो 20,18,080 व्ह्यूज हे इथे आपल्या चॅनलवरती टोटल आलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो 2,18,000 व्ह्यू आपल्या चॅनलवरती आलेले आहेत। एवढं सगळं असताना मित्रांनो आपलं चॅनल मॉनिटाईज नाहीये। का नाहीये हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून जाईल, त्यामुळे आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा मित्रांनो। युट्यूब रिलेटेड मित्रांनो जेवढी नॉलेज आहे मित्रांनो माझ्याकडे ती संपूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे मित्रांनो। आता आपण वॉच टाइम किती आलेले आहेत हे पाहूया। तर वॉच टाइम पाहण्यासाठी साईटला येऊयात। साईटला आल्याच्या नंतर मी यावरती क्लिक करतोय आणि परत तुम्हाला सांगतो मित्रांनो 365 डे यावरती क्लिक करतो। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय लास्ट 365 डेज मध्ये मित्रांनो 4,144 सबस्क्रायबर हे झालेले आहेत आपल्या चॅनलवरती। आता लाईफ टाइमचं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो वॉच टाइम। लाईफ टाइम साठी वॉच टाइम हे किती आलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता। मी लाईफ टाइम वरती क्लिक करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो 47,370 तास हे आपल्या चॅनलवरती लाईफ टाइमचे भेटलेले आहेत। तरी सुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज नाहीये। हे का नाहीये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। तर आता थोडंसं बॅक येऊयात आपण। बॅक आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय सबस्क्रायबर 28 दिवसामध्ये 200 आहेत। तर हे ग्राफ वरती जातो मित्रांनो, हे ग्राफ वरती जात आहे। तर तुम्ही इथे अर्निंग सुद्धा इथे पाहू शकता मित्रांनो। तुम्हाला अर्निंगचा टॅब भेटत नसेल याचं एकच रिझन आहे मित्रांनो, माझं चॅनल हे कम से कम मित्रांनो 8 ते 9 वर्षाचं जुनं चॅनल आहे मित्रांनो। तेव्हापासून एखादा व्हिडिओ मी अपलोड करत होतो मित्रांनो, त्यामुळे हा मॉनिटायझेशनचा ऑप्शन माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती टोटल 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, 40,000 वॉच टाइम झालेले आहेत, तरी सुद्धा चॅनल मॉनिटाईज नाहीये। तर हे मॉनिटाईज का नाहीये हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।